नमस्कार मित्रांनो, मी रीमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये एक अतिशय दुःखाची बातमी सांगणार आहे, मनाला हळवून टाकणारी बातमी सांगणार आहे। तर मुंबई येथील कुर्ला येथे झालेल्या एका बस अपघाताबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे। मुंबईतील कुर्ला येथे झालेल्या एका बस अपघाताबद्दल ऐकल्यावर माझ्या अंगावर तर काटेच आले आणि ही घटना जर तुम्ही बघितली किंवा ऐकली तर तुम्हालाही खूप वाईट वाटणार आहे, तुम्हालाही झटका बसणार आहे। मित्रांनो, तो मुंबईतील कुर्ला मध्ये बेस्टच्या अनियंत्रित बसनी सोमवारच्या रात्री पादचाऱ्यांवर कहरच केला। या बेकाबू झालेल्या बस ऍक्सिडेंट मध्ये 7 जणांचा मृत्यू आणि 49 लोक जखमी झालेले आहेत असे सांगण्यात आलेले आहे। कुर्ला येथे बेस्टची बस आहे, ती बस अनियंत्रित झाली आणि त्यामुळे हा अपघात झालेला आहे। या अपघातात 7 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि 49 लोक जखमी झालेले आहेत असं सांगण्यात आलंय। आणि अशी माहिती मिळत आहे की ड्रायव्हरने ब्रेक ऐवजी एक्सिलेटर दाबले होते, ज्यामुळे स्पीडचा कहर बघावा लागला। ड्रायव्हरने ब्रेक दाबायच्या ऐवजी एक्सिलेटर दाबलं, त्यामुळे बसचा स्पीड वाढला आणि त्यामुळे हे ऍक्सिडेंट झाल्याचं सांगण्यात येत आहे। जाच पडताळणी केल्या असता आरोपी ड्रायव्हरला ईव्ही बस चालवायची जास्त ट्रेनिंग नव्हती। ईव्ही बस म्हणजे मित्रांनो इलेक्ट्रिक बस। जेव्हा जाच पडताळणी केली तेव्हा असं कळलं की जो आरोपी ड्रायव्हर आहे त्याला ईव्ही बस चालवायची जास्त ट्रेनिंग नव्हती। बस ड्रायव्हर कॉन्ट्रॅक्टवर काम करत होता आणि आरोपी ड्रायव्हर संजय मोरेवर इन्क्वायरी अजून चालू आहे। तर जो आरोपी ड्रायव्हर आहे त्याचं नाव संजय मोरे आहे आणि त्याच्यावर अजूनही इन्क्वायरी चालू आहे। या ऍक्सिडेंटमध्ये कोणी भावाला गमावलं, कोणी बहिणीला गमावलं, कोणाच्या डोक्यावरनं आईचं सावली हरवली तर कोणी बापाचं छत्र गमावलं। तर खूप मोठा ऍक्सिडेंट होता मित्रांनो हा। आणि बस ज्या प्रकारे गेली रस्त्याला, आजूबाजूच्या गाड्यांना धडका मारत मारत अनकंट्रोल झालेली बस। आणि जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला माहिती कळेल, यामध्ये जे 7 मृतक झालेले आहेत त्यामध्ये कोणाची आई, कोणाचे वडील, कोणाचा भाऊ तर कोणाची बहीण आहे। तर ते कोणाचं तर मायेचं छत्रच हरवलेलं आहे। तर मित्रांनो, खूप मोठी घटना आहे ही। मृतक आणि जखमी परिवारवाल्यांची अशी मागणी आहे की दोषी ड्रायव्हर आणि त्याला नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांवर सक्त कारवाई केली जावी। ऍक्सिडेंटसाठी परिवारवाल्यांनी बेस्ट प्रशासनाला जबाबदार धरलेलं आहे। हा सर्व हादसा म्हणजेच ऍक्सिडेंट रात्री झाले, त्याच भागात एक अंजुमन नावाची शाळा आहे मित्रांनो। हे ऍक्सिडेंट आहे ते रात्री झालंय। जर दिवसा असा कुठला प्रकार घडला असता तर त्याच विभागात एक शाळा आहे, तर हा प्रकार कुठल्या कुठे घडला असता आणि किती मोठं म्हणजे किती मोठी हानी झाली असती। काही मीडियावर असे सांगितले जात आहे की दोषी ड्रायव्हर हा 1 डिसेंबरलाच कामावर रुजू झाला होता, म्हणजे त्याला ड्रायव्हिंगचा एवढा अनुभव नव्हता। तसेच ईव्ही बस म्हणजेच इलेक्ट्रिक बस बद्दल त्याला पुरेशी माहिती देखील नव्हती, त्यामुळे त्याने ब्रेक ऐवजी एक्सिलेटर दाबला आणि एवढा मोठा अपघात झाला। मुंबईतील ही घटना हृदय पिघळून टाकणारी आहे। तुम्हालाही या बातमीबद्दल काय वाटते, तसेच कोण जबाबदार आहे या अपघाताला? मृतांच्या परिवारांवर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्याचे दुःख सहन करण्याची परमेश्वर त्यांना शक्ती देवो। तसेच मृतांना मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली आणि जखमींना लवकर बरे वाटावे अशी ईश्वराकडे प्रार्थना। मित्रांनो, या अपघाताबद्दल आणि व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। तर काळजी घ्या, सबस्क्राईब करा। भेटूया पुढचा नवीन व्हिडिओ घेऊन। टेक केअर आणि नमस्कार।